शीर्षक वाचून गोंधळलात ना? म्हणजे काही लोक गोंधळले असतीलच, पण काही लोक खुशही झाले असतील, कारण मी त्यांचं परवलीचं वाक्य, त्यांच्या मनातलं वाक्यच आज शीर्षक म्हणून वापरलं. मित्रांनो नमस्कार, मी प्रभाकर सूर्यवंशी आणि तुम्ही पाहतात आकार डिजी9. मागच्या वर्षी जून महिन्याच्या उत्तरार्धात महाराष्ट्राच्या राजकारणात एक भूकंप घडला. शिवसेना फुटली आणि एकनाथ शिंदे ह्या आपल्या काही सहकार्याने घेऊन पक्षाबाहेर पडले. त्यानंतर राज्यात सत्तांतर झालं. महाविकास आघाडीचं सरकार जाऊन शिवसेना भाजपा युतीचं सरकार आलं. सुरुवातीच्या 2-3 महिन्यात 40 आमदारांच्या मतदारसंघात सभा घेणं, खरं तर त्या प्रत्युत्तर सभा होत्या. आदित्य ठाकरे आणि सुषमा अंधारे यांनी शिवसंपर्क यात्रा, शिवसंवाद यात्रा, शिव वडापाव म्हणजे अशा टाईपच्या यात्रा काढून एक कार्यक्रम सुरू केला होता, ज्यात प्रत्येक ठिकाणी पक्ष चोरला, बाप चोरला, गद्दार, 50 खोके हाच धिंगाणा सुरू होता. तर त्याला उत्तर देणं आणि आपली भूमिका जनतेसमोर मांडणं, यातच ते 3 महिने निघून गेले. आज जेव्हा या सरकारला 1 वर्ष पूर्ण होत आहे, तेव्हा हे 3 महिने त्यातून आपोआपच वगळावे लागतात आपल्याला. मग उरले 9 महिने, खऱ्या खुऱ्या कामाचे 9 महिने. आता या 9 महिन्यात एकनाथ शिंदेंनी नेमकं काय काम केलं, यावर बराच उहापोह झालेला आहे. सरकारकडूनही या कामांच्या सातत्याने जाहिराती प्रसिद्ध केल्या जातात, सातत्याने उल्लेख होतो. आता मी ती सगळी कामं पुन्हा इथं मांडली तर शीर्षक सार्थ ठरवतोय बघा, असं होईल. आणि म्हणून त्याबद्दल फारसं न बोलता मला वाटतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमधला माणूस, ज्याला समाजातल्या शेवटच्या थरातल्या माणसाशी सहज संवाद साधता येतो, लोकांनाही शिंदेंमधला सामान्य मध्यमवर्गीय चेहरा सतत हेच सांगत असतो की हा आपला माणूस आहे. सफेद पॅन्ट सफेद शर्ट मधला दाढीवाला हा आपला माणूस आहे, ज्याच्याकडे बघितल्यावर असं कुठेच वाटत नाही की हा आपल्यापेक्षा वेगळा आहे, आपल्यापेक्षा वेगळा आहे. राजकारण्यांच्या जवळ जाताना सामान्य माणूस बुजतो, त्याच्यावर एक प्रकारचं दडपण असतं. त्यात जर समोर राज्याचा मुख्यमंत्री असेल तर माणसाला आपली व्यथा सांगताना शब्दच फुटत नाही. तो जेव्हा सीएमच्या समोर उभा असतो तेव्हा तो गांगरला अवस्थेत बोलू शकत नाही. अनेकदा आम्हा पत्रकारांना आपल्या व्यथा सांगणारे लोक मंत्र्यांच्या केबिनमध्ये गेले की त्यांचे हातपाय गार पडतात. हा बोला काय काम आहे असं म्हटल्यावर यांचं ततपप सुरू होतं. मग त्यांना बाहेर काढल्यावर मंत्री बऱ्याचदा त्रासिक नजरेनं त्या माणसाला घेऊन आलेल्या पत्रकाराकडे एक कटाक्ष टाकतात. कटाक्ष म्हणजे ते काय साला काय माणसं घेऊन येता तुम्ही, नीट आपलं कामही सांगू शकत नाही, असा त्या कटाक्षाचा अर्थ असतो, त्या नजरेचा अर्थ असतो. तर आमची काही टक्केवारीची कामं नसतात, बिचारे गोरगरीब असतात. दिसला त्यांनी आपली व्यथा सांगितली, मंत्री ओळखीचा आहे, घेऊन गेला. पण एकनाथ शिंदेच्या दालनात जा, सदन कदा लोकांच्या गर्दीत मान मोडून सामान्यांची गाऱ्हाणी ऐकणारा तो दाढीवाला मुख्यमंत्री आपल्याला दिसतो. सामान्य माणूस त्यांच्या शेजारी याच भावनेने उभा असतो की हा माझा मोठा भाऊ, याने माझ्यासारखीच काबाड कष्ट केलेली आहे, 12-12 तासांची शिफ्ट करत रिक्षा चालवलेली आहे. तर काही परप्रांतीय रिक्षावाल्यांच्या मुजोरीमुळे आज रिक्षावाला बदनाम असला तरी रिक्षा सेवा ही जनसामान्यांच्या सुविधेला वाहिलेली सेवा आहे. जनसेवेचं काम आहे ते. रिक्षा चालवताना चालक आणि प्रवासी यांच्यात जो संवाद घडत असतो, त्यातून जी जनतेशी नाळ जोडली जाते, त्या बेसिक संस्कारांचं फलित म्हणजे एकनाथ शिंदे. त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधताना जनसामान्य जे आहेत ते ऑकवर्ड होत नाही. जे लोक महाविकास आघाडीच्या कालखंडात वर्षा या सरकारी निवासांनी भिंतीवर लावलेली उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य अशी पाटी वाचायला राज्याच्या कानाकोपऱ्यातून यायचे, आणि ती पाटी वाचली, डोळे भरून त्या पाटीवरचं माननीय बाळासाहेबांचं नाव वाचलं की डबडबलेल्या डोळ्यांनी ते आल्या पावली परत आपल्या गावी निघायचे. का तर त्यांना वर्षावर ॲक्सेसच नव्हता. कोविड आला आणि गेला. पण कोविडचा धसका घेतलेला, तोंडाला मास्क आणि मानेला पट्टा लावलेला राज्याचा मुख्यमंत्री राज्यातल्या जनतेला किती वेळा भेटलाय हे एकदा माहितीच्या अधिकारात विचारायला हवं. मंत्रालयात तर हे मुख्यमंत्री फक्त 2दा आले. अधिवेशन काळात त्यांची उपस्थिती किती होती हे सुद्धा आपण पाहिले. त्यामुळे आता तर ते विधान परिषदेत येऊन बसण्यापेक्षा पंचतारांकित हॉटेलच्या सूटमध्ये गारेगार वातावरणात दिवे मंद करून मशालीच्या मिणमिणत्या प्रकाशात संपादक संजय राऊतांना देत असतात मुलाखत, आणि राऊत घेत असतात त्यांची फिरकी. त्या ठोकाठोक लेनादेना मुलाखतीवर आपण बोलून झालो. तेव्हा आता मला माझ्या विषयाचं गांभीर्य समजावण्यासाठी हा प्रसंग तुम्हाला सांगावा लागला, एवढंच त्या मुलाखतीचा विषय. नाहीतर तुम्ही म्हणाल परत तेच मुलाखत पुराण सुरू झालं की काय तुमचं.
या राज्यातला एक जबाबदार सामान्य नागरिक म्हणून जसं माझं महाविकास आघाडीच्या नंबर 1 CM कडे लक्ष होतं ना, तसंच ते आता सेना भाजपा युतीच्या या सरकारच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे आहे. त्यांच्या 9 महिन्याच्या कारभाराची बरीच तारीफ झाली. मागच्या आठवड्यातला एक प्रसंग आहे. आमचे मित्र ज्येष्ठ पत्रकार राजेश कोचरेकर विधान भवनात अधिवेशन कव्हर करत होते. बुधवार होता. मी विरारवरून मुंबईला निघालो होतो. फोर्ट भागात माझं एक काम होतं. म्हटलं कोचरेकरांनाही भेटू, चहा घेऊ. फारसा वेळ नव्हताच आमच्याकडे. त्यात पाऊस धो कोसळत होता. 3:30ला मी राजेशजींना फोन केला. तेव्हा ते विधान भवनातून निघायच्या तयारीत होते. मला म्हणाले पाऊस वाढतोय, वेळेत घरी पोहोचलं पाहिजे, नाहीतर रस्त्यात अडकायचो. मग आमची भेट रद्द झाली. म्हटलं ठीक आहे, पावसामुळे मलाही लगेच पळायचं होतं. पण रात्री 8 वाजताही कोचरेकर विधान भवन परिसरातच आहे असं मला एका मित्रानं सांगितलं. माझ्या एका दुसऱ्या पत्रकार मित्राला मी कशासाठी तरी फोन केला होता. तो मला म्हणाला, अरे तू कोचरेकरांना भेटायला आला होता? तर ते तर आहे तिथेच. म्हटलं काय झालं असेल? जी व्यक्ती 3:30ला घरी जायला निघत होती ती 8 वाजताही विधान भवनाच्या आसपास आहे, म्हणजे काहीतरी गडबड असणार. झालंय काय, मागच्या वर्षी 20 जूनला असंच वातावरण होतं. पाऊस पडत होता. एका बाजूला विधान परिषदेच्या निवडणुकांचं मतदान सुरू होतं आणि दुसऱ्या बाजूला राज्यात सत्तांतर घडवण्याच्या दृष्टीनं पावलं टाकली जात होती. ती पावलं, त्या घडामोडी ज्या चाणाक्ष पत्रकारांना हेरल्या होत्या, तो माणूस अगदी बारकाईनं या सत्तांतर महानाट्यामधला सगळ्या पात्रांवर नजर ठेवून होता. त्या राजेश कोचरेकरांनी नंतर तो सगळा थरार महासत्तांतर या त्यांच्या कादंबरीत सविस्तर मांडलाय. त्या कादंबरीबाबत मी एक वेगळा एपिसोडही केला. त्यानंतर सरकारच्या आणि या महासत्तांतराच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं कोचरेकरांची मुलाखतही आपण घेतली. माझ्या मनात ते सगळं पुन्हा दाटून यायला लागलं. चला, पुन्हा आणखी काय नवीन घडतंय का? कोचरेकर दुपारी घरी निघाले होते. मग अजून विधान भवनात कसं? मी न राहून कोचरेकरांना फोन लावला. म्हटलं काय चाललंय नेमकं? कारण तुम्ही तर घरी निघाला होतात. म्हणून नाही. तेव्हा कळलं एक खरी स्टोरी काय. किरण कुर्मावार ही गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागातली एक मुलगी, जी सध्या वडाप चालवून आपलं घर चालवते त्या भागात. म्हणजे ती जिथे राहते ते सिरोंचा वगैरे जे गडचिरोली जवळची जी गावं आहेत तिथली, ती उच्च शिक्षित आहे आणि तिला पुढच्या शिक्षणासाठी परदेशी जायचं असलं त्यासाठी सरकारी मदत मिळावी म्हणून ती मंत्रालय विधान भवन अशा फेऱ्या मारत होती. तिची भेट कोचरेकरांशी झाली आणि घरी निघालेल्या त्या पत्रकाराने किरणची गाठ CM एकनाथ शिंदेशी घालवली. नक्षलग्रस्त गडचिरोलीचे पालकमंत्री असले शिंदे किरणचे ते कष्ट, तिची धडपड पाहून तिला तात्काळ मदत मिळावी यासाठी संबंधितांना फोन लावून पुढच्या कार्यवाहीसाठी त्या गर्दीत हरवलेल्या छोट्या चन्नीच्या पोरीची जबाबदारी राजेश कोचरेकर यांनाच देत ते प्रकरण मार्गी लावले. पुढे किरणच्या शिष्यवृत्तीच्या फाईलवर कार्यवाही व्हावी यासाठी मंत्रालयात जाणं, सोबत किरणला घेऊन जाणं, यासाठी व्हिजिटिंग आवर संपलेले असतानाही पासेस बनवून घ्या अशा सूचना स्वतः मुख्यमंत्री सतत फोनवरून देत होते. खुद्द CMनीच कामाला लावलं ना. आणि गंमत म्हणजे ते स्वतः तास अर्धा तासानं काय झालंय, होतंय का त्या पोरीचं काम, कुठवर आलं, करून घ्या, लागलीच करून घ्या, अशा सूचना देणारा फोन कोचरेकरांना आणि तिकडे मंत्रालयात संबंधित अधिकाऱ्यांना करत होते. त्यामुळे त्या मुलीचं काम झाल्याशिवाय आज सुटका नाही म्हणत कोचरेकर मंत्रालय परिसरातच अडकले होते. मला वाटलं की पुन्हा काहीतरी रंजक थरारक नाट्य घडतंय की काय. पण आपले मुख्यमंत्री स्वतः शेकडो लोकांच्या गराडात असतानाही 2 तासांपूर्वी गडचिरोलीतल्या त्या होतकरू विद्यार्थिनीच्या परदेशी शिक्षणाला जायच्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी झटत होते. असा हा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलाय, हेच खरं तर या राज्यासाठी मोठा ॲसेट आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा जो ह्युमन अप्रोच होता ना प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा, तो शिंदेंच्या प्रत्येक कृतीतून झळकत असतो. आता हा असा धडाकेबाज कामं करत पुढे निघालेला मुख्यमंत्री आणि त्यांचा मागच्या 9 महिन्यांचा कारभार याचा विचार करत असताना मला इर्षाळवाडीची घटना आठवली. एकनाथ शिंदेंच्या 9 महिन्यांच्या कामावर कळस चढवणारे 9 तास त्यांनी इर्षाळवाडीत घालवलेत असं मला स्पष्ट आणि प्रांजळपणे वाटतं. कारण कुठला मुख्यमंत्री आदल्या रात्री 12 वाजता या घटनेच्या बातमीनं व्यथित होतो आणि त्यानंतरही 1:30 वाजेपर्यंत लोकांच्या भेटीगाठी कामं आटपून पहाटे 4ला निघतो ते सकाळी 5:30ला इर्षाळगडाच्या पायथ्याला पोहोचतो. 2 तास पाऊस वारा झेलत चिखल तुडवत वर चढून घटनास्थळी पोहोचतो. त्यानंतर तिथं जी अनागोंदी माजलेली होती त्या बचाव कार्याला शिस्त लागते, कारण स्वतः राज्याचं CM त्या कामावर देखरेख करायला तिथे हजर असतो. मदत कार्य जोमानं सुरू होतं.
बचावलेल्यांवर उपचार सुरू होतात, जखमींना तात्काळ खाली आणलं जातं, त्यांना पनवेल आणि वाशीच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवलं जातं. निसर्गानं घाला घातलेला असल्यानं आणि त्यात वरून संततधार पाऊस पडत असताना जास्तीत जास्त लोकांना वाचवणं तसं कठीणच होतं. पण सलग 9 तास हा माणूस त्या नैसर्गिक संकटाला तोंड देणाऱ्या महाराष्ट्राचं प्रशासनाचं नेतृत्व करताना जागचा हलला नाही, परिस्थितीने डगमगला नाही. वेगानं निर्णय घेत जेवढं शक्य होईल तेवढं नुकसान टाळण्याचा प्रयत्न केला गेला. मुख्यमंत्री स्वतः जातीनं घटनास्थळी पाहणी करायला नाही तर बचाव कार्यातला घटक बनून गावकऱ्यांना धीर द्यायला, त्यांचे अश्रू पुसायला कुटुंब प्रमुख म्हणून उभा ठाकलेला बघितलं लोकांनी. आणि ते पाहून त्यांचे मंत्रिमंडळातले इतर अनेक सहकारी त्या जोमानं, त्या जोशानं, त्या पावसाला न जुमानता तिथल्या मदत कार्यात जुंपले गेले होते. त्यात मी गिरीश महाजनांचा खास उल्लेख करेन. एरवी हा माणूस परीट घडीच्या कपड्यात वावरतो, अगदी टापटीप. पण जेव्हा कंबर कसून कामाला लागायचं असतं ना, तेव्हा खरा कार्यकर्ता कसा असतो हे गिरीश महाजन दाखवून देतात. महाजनांचंच काय तर एकनाथ शिंदेमधला बाळासाहेबांचा तो सच्चा शिवसैनिकही त्या दिवशी महाराष्ट्राला दिसला असेल, जो चिखल तुडवत ईर्षाळ गडावर पोहोचला. तहान भूक विसरून सलग 9 तास जे काम एकनाथ शिंदे नावाच्या शिवसैनिकांनी केले त्याला तोड नाही. अगदी त्यांच्या 9 महिन्यांमध्ये केलेल्या हजारो जनसेवेच्या इतर कामांना मोजा, त्यांच्या जनहितकारी निर्णयांना मोजा, पण या 9 तासांची सर त्या 9 महिन्यांना येणं नाही, अजिबातच येणं नाही. आता या 9 तासांमुळे महाराष्ट्रातल्या अनेकांच्या मनात एकनाथ शिंदेची जी प्रतिमा होती ती बदलायला सुरुवात झाली. काहींना बाळासाहेबांची शिवसेना फुटली हे अद्यापही खटकत होतं. काहींना शिंदेचं हे कृत्य भाजपा प्रेरित आणि 50 खोके उत्साहित वाटत होते. पण महाराष्ट्राला असाच माणूस हवाय, मुख्यमंत्री. असाच मुख्यमंत्री आहे. मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर बसून राज्याचा कारभार करतो हे गृहीतक मोडीत काढत हा माणूस डोंगर दऱ्या पार करतो. काल परवा भर पावसात रस्त्यांच्या कामांची पाहणी करायला रस्त्यावर उतरतो. गंमत बघा, जुलै महिन्यात सतत 9 दिवस 200 मिलीमीटर पाऊस पडला मुंबईत, पण मुंबई ठप्प झाली नाही तशी ती मागे झाली होती, ती चालत होती. पालिकेवर प्रशासक आहे म्हणजे ते काम शिंदेच्या नगरविकास खात्याकडेच आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पहिल्या पावसातच मुंबई बुडाली बुडाली म्हणणाऱ्यांना तोंड लपवत फिरावं लागतंय, त्याचं काय या मागच्या 4-5 दिवसात. असो, शिंदेच्या 9 महिन्यांच्या कारभारातले 9 तास ज्यानं एक सुप्त बदल घडवलाय महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात, तो टिपणं मला आवश्यक वाटलं म्हणून हा प्रपंच होता, बाकी काही नाही. त्या शीर्षकाचं काही मनावर घेऊ नका. तुर्तास थांबतो. पुन्हा भेटूच, तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा कार्डीजी नाही. धन्यवाद. नमस्कार.